जय झूलेलाल दोस्तों, तव्हां जे लाइ हिकु लेटेस्ट न्यूज़ खणी आई आहियां मां। रिश्तो.com जेको हो कराईंदो आहे सिंधियुनि जो सिंधियुनि सां रिश्तो। उन्हनि जी पहिरियों ऑफिस हुई निरंकारी भवन जे पासे में, हाणे उहा ऑफिस शिफ्ट थी आहे साधू वासवानी स्टैच्यू जे साम्हूं, जेका चांद अपार्टमेंट आहे उन जे पहिरें माड़े ते। ही वॾो रूम ठहियल आहे जिते ॿई धुरियूं मिलंदियूं आहिनि। तंहिंखां सवाइ छोकिरे छोकिरीअ जे मिलण जे लाइ बि हिते रूम ठहियल आहे। रिश्तो.com वारा तव्हांजे अखे जे लाइ तव्हांखे जॻह बि ॾींदा जिते घटि में घटि 25 माण्हू आराम सां वेही सघनि और उन खां सवाइ सॼे नाश्ते जो बंदोबस्तु उहे ई कंदा आहिनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां सफाई का काम कर रहे एक युवक पर नशेड़ी ने जानलेवा हमला कर दिया। इस मामले में पुलिस ने शिकायत दर्ज कर जांच शुरू कर दी है। मिली जानकारी के अनुसार उल्लासनगर कैंप 5 के भाटिया चौक निवासी राहुल गणेश केंडले एक निजी कंपनी में सफाई कर्मी के रूप में कार्यरत हैं। रविवार सुबह करीब 7:30 बजे वह थायरा सिंह दरबार परिसर में रोज की तरह सफाई कर रहे थे। इसी दौरान शंकर अशोक सालुंके के नामक व्यक्ति वहां पहुंचा, जो कथित तौर पर नशे में था। बताया जा रहा है कि सालुंके ने राहुल से तू यहाँ क्या कर रहा है कहकर बहस शुरू की। इस पर राहुल ने मुझे अपना काम करने दे ऐसे कहा, जिससे आरोपी भड़क गया। गुस्से में आकर उसने राहुल के साथ मारपीट की और बाद में धारदार हथियार से उस पर जानलेवा हमला कर दिया। साथ ही गाली गलौज और धमकी देने का भी आरोप है। घटना के बाद पुलिस ने आरोपी शंकर सालुंके को हिरासत में ले लिया। मामले की जानकारी मिलते ही लड़ा कामगार संगठन के प्रमुख संदीप गायकवाड़ पुलिस स्टेशन पहुंचे और सेंट्रल पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शंकर अवतरे से मुलाकात कर आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। राहुल केंडले की शिकायत पर भारतीय न्याय संहिता BNS के तहत अदखल पात्र NCR मामला दर्ज किया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। माझं राहुल केंद्रे नाव आहे। तर मी गाडी घेऊन चाललेलो, तेवढ्यात माझी नजर गेली त्याच्यावर। तो आला माझ्याकडे, मला शिव्या द्यायला लागला, धक्का दिला आणि धक्का दिला। त्यानंतर बर्फवालेकर गेला, लस्सीवालेकर, तिथून त्याने सुवा आणला, आम्हाला मारायला लागला। कारण काहीच नाही, मी फक्त बघितलेलं त्याला, डायरेक्ट तो अंगावर आला। काय करत होता? तो चोरी करत होता, पत्रे। किती वाजता? 7:30। मागच्या वेळेस आपल्या कर्तव्यावर असताना एका गर्दुल्याने स्वर्गवासी महादू जगतापवर हल्ला करून त्याची निर्गुण हत्या केली होती। त्याच ह्याच्यामुळे आज जे गर्दुल्ले चरसुल्ले आहेत त्यांचं मनोबल वाढलेलं आहे। कुठेही आपला कोणार्कमधील सफाई कर्मचारी दिसलं तर त्यांना ते सॉफ्ट टार्गेट वाटतं, त्यांच्या अंगावर धावून जाणं, त्यांना चाकू दाखवणं, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं हे सर्रासपणे उल्हासनगर शहरात चालू आहे। आज राहुलवर एका गर्दुल्याने काय बघतोस माझ्याकडून म्हणून शिवीगाळ केली। त्यांची झटापट झाल्यानंतर त्याने बाजूलाच उभ्या असलेल्या लस्सीवाल्याच्या इकडून ते बर्फ फोडण्याचं हत्यार उचललं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने तिकडं आणखीनही लोक जमा झाली, त्याच्यामुळे पुढची घटना होताना टळली। परंतु आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जर या वेळेस पण जर त्या गर्दुल्याने ह्याच्यावर हल्ला केला असतात तर त्याचे परिणाम काय झाले असते, जीवाशी मुकणे किंवा आधी इतरही भयंकर प्रकार झाले असते। म्हणून आमची पोलीस प्रशासनाला DCP गोरेसाहेब असतील, सिनियर PI अवतडे साहेब असतील आणि पोलीस प्रशासन असेल, त्यांना आमची विनंती आहे की हेही शहराच्या स्वच्छतेचं काम करतात आणि यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिका, कंपनी प्रशासन आणि पोलिसांनी गंभीरपणाने घेतली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे। आपण शहरातला कचरा उचलणाऱ्या स्वच्छता सैनिकावरच जर हल्ला होत असेल तर शहरातील स्वच्छता सैनिक हे काय करतील? आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही आज रविवार असल्याने अधिकारी उपलब्ध नाही आहेत, परंतु उद्या जाऊन आम्ही DCP साहेबांना निवेदन देणार आहोत। याबाबत ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि यांच्या अशा कृत्य करणाऱ्यांवर 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत। DCP गोरेसाहेबांनी सिनियर PI अवतडे साहेब यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांच्यावर आता आम्ही 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।